कसं वाटतंय? काय? पोर्ट्रेट कोणाचे? नाही येत ओळखता? नाहीच येणार ओळखता. हे सुद्धा जबरदस्तीने. ही गोष्ट मी आप खुशीने तुला दिली असती, देणार होते. त्या अशा रीतीने घेऊन काय साधलंस तू? आनंद. पण मी मात्र लग्नाआधी सर्वस्व देऊन बसले. म्हणजे लग्नानंतर प्रत्येक जण हनीमून करतो. आपण लग्नाआधी हनीमून केलं. हे बघ, लग्नासाठी एक एक खरेदी करून ठेवली. आता पटली खात्री? ती मगाशीच पटली. सोड ना. तू बाबांना भेटायला केव्हा येणार घरी? येईन. नक्की ना? नक्की. मग निघू आता? बैस ना. नको रे, घरी आई वाट पाहत असेल. तुला ठाऊक आहे ना सध्या गावात खुनाचं काय सत्र चालू झाले ते? कसली घाबरते? सगळे खून मीच केले. चल काय तरीच, नेहमीचीच थट्टा तुझी. अगं थट्टा नाहीये ही. मग नक्की येणार ना? नक्की. निघू आता? बर. अरे लाडू घे ना, लाडू नाही माझी काय मी घेणार. तू इथे इथे आलो की खायची दादाच नाही. बरं झालं रे आज तुम्ही सगळेजण एकत्र आलात ते. आज सुन्याही घरी नाहीये. सुन्या सुन्या हल्ली खरंच नीट वागत नाही, नीट बोलत नाही, सारखं चिडतो, रागावतो. जेवत सुद्धा नाही रे नीट खरं. सतत काहीतरी दडपणाखाली वावरतोय. रात्री अपरात्री उठतो, मरणाच्याच गोष्टी करतो. असं काही घडलंय खरे का? माझंच काहीतरी सुचतंय. तुम्ही फार विचार करता या गोष्टी. तसं काही नाहीये. बघा गीताचं आणि त्याचं काहीतरी भांडण झालं. आमच्यावर काही कमी रागा होतो का? तसंच काही असेल तर मी बोलेन त्याच्याशी. हा बघा तुम्ही आला. तुला पण सगळे तुझे मित्र आले. सांगू तुझ्यासाठी खायला घेऊन येते. हा काय सुने? काय सुने? सकाळ आईला भेटाल नाही तुझ्याशी बोला. बोल के. चल बाय. इथं बोल की. बाहेर. ठीक आहे, बाहेर जाऊ घ्या. नकोय मला. अरे घे रे. मला नकोय. पण रागावूनच काय? बोल ना. ठीक आहे. बरं चले अच्छा माझे. हो बरं. महाराज ती आम्ही टेलिफोन केली ती ना आमच्या भांज्याला, ती आली असेल जरा बरं. बहिणजी आप महाराष्ट्र बोल आहोत. भाऊ बघायचे महाराष्ट्र.
सौराष्ट्रना पॉप्युलर डिझाईनचे फर्स्ट क्लास डिझाईनचे माहिती माझे पाय प्रदीप, तुमने तो उस दिन कमाल कर दिखाया यार. भागते भागते कुछ तो मिला है? कुछ? अरे हे मिळाले काय कमी मिळाले अनवर? अरे बहुत कुछ मिल गया यार. अरे हम तो बहुत खुश हो गए यार. बॉस से भी कमाल कर दिखाया. क्यों रॉकी? बघ मी तुला सांगत नव्हतो, मास्क लावूनही आपलं काम होऊ शकतं रे. दरवेळेला माणसं मारलीच पाहिजेत असं काही नाहीये. हाँ सुनील, सही बात. माझी मोहीम फसली ती माझ्या दोस्तांमुळे. प्रदीप, त्या दिवशी मी तुला निघायला सांगितलं होतं, का थांबलास? पकडला गेला असतास तर सगळे लटकले असते. का थांबलास? बोलत का नाहीयेस? भिकाऱ्यासारखे पैसे गोळा करत राहिलास, लाज नाही वाटली? जा ते पैसे घेऊन जा आणि पालाचा ठेला काढ. माझी मोहीम फसते, या राघवेंद्राची मोहीम फसते. पहिल्यांदा ते पोरग पळालंच कसं? मेलं का नाही? त्याला का मारतोयस? चूक माझी आहे, त्याला काय शिक्षा? तो मुलगा माझ्यामुळे कसा सुटला? मी तू हसेल मला. मी तिथं उभा होतो त्यावेळा भिंतीवर हेबरचं एक पेंटिंग दिसलं मला. पहिल्यांदाच पाहत होतो, पाहतच राहिलो. मी आर्टिस्ट आहेस. सॉरी पद्या, आय एम सॉरी. इट्स ऑल राईट. पद्या, आपल्याला पाहिल्याची शक्यता नाकारता येत नाहीये. काय करावं सुन्या? काही दिवस पुण्याच्या बाहेर जाऊन राहू. कुठं? रॉकीच्या गावाला. बायकांबद्दलच्या सेंटिमेंट्सना माझ्या गँगमध्ये थरा नाहीये. पण गीता मी तशी. गीताबद्दल बोलत नाहीये, सेंटिमेंट्स बद्दल बोलतोय. जी गोष्ट बाजारामध्ये 4 पैसे फेकून मिळते त्या गोष्टीमध्ये अडकून राहणं मला आवडत नाही सुन्या. पैसे फेका, हवी तेवढी माझा लुटा. एनिवे, मला वाटतं सुन्या तुला एवढी सूचना पुरेशी आहे. बाय द वे, सगळ्यांच्या लक्षात प्लॅन आलेला आहे? येस बॉस. आज आपण आपली नवीन मोहीम पार पाडणार आहोत. मी सकाळी जाऊन फोन केलेला आहे. आपल्याला 8:30 वाजता तिथं पोहोचायचंय. आपण संस्कृतचे स्टुडंट्स आहोत. आपल्याला काही डिफिकल्टी ओके? ओके बॉस. Cheers!